नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोवन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील ज्वारी, मका, कापूस, बटाटा आणि आंबा बाजाराची माहिती घेणार आहोत. ज्वारीच्या दरात चढ उतार. राज्यातील ज्वारी बाजारात आज आवक आणि दरात बदल दिसून आले. आज पुणे बाजारात मालदांडी ज्वारीची आवक कालच्या तुलनेत 743 क्विंटलवरून आज 750 क्विंटल झाली होती. बाजारात कमीत कमी दर 6,000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होता, तर जास्तीत जास्त दर 6,500 रुपयांवरून 6,300 रुपये झाला होता. तसेच सरासरी दर 6,250 रुपयांवरून 6,150 रुपये प्रति क्विंटल म्हणजेच 100 रुपयांनी घसरला होता. तर बीड बाजारात मालदांडी ज्वारीची आवक काल 25 क्विंटल होती, ती आज 52 क्विंटल झाली होती. बाजारातील कमीत कमी दर आज 1,821 रुपये झाला होता, मात्र जास्तीत जास्त दर 3,691 रुपये झाला होता. तसेच सरासरी दर 2,551 रुपयांवरून 2,703 रुपये प्रति क्विंटल म्हणजेच 182 रुपयांनी वाढला होता. एकूणच प्रमुख बाजार समित्यांमध्ये ज्वारीच्या आवकेत वाढ झाली, मात्र पुणे बाजारात सरासरी दरात घसरण झाली, तर बीड बाजारात सरासरी आणि कमाल दरात वाढ नोंदवण्यात आली होती. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील मका बाजारात आजच्या आवकेत चढ उतार दिसून आले. आज मुंबई बाजारात स्थानिक मक्याची आवक कालच्या तुलनेत 149 क्विंटलवरून आज 193 क्विंटल झाली होती. मात्र कमीत कमी दर 2,400 रुपये तर जास्तीत जास्त दर 3,000 रुपये आणि सरासरी दर 2,800 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होते. तर सांगली मिरज बाजारात लाल मक्याची आवक कालच्या 220 क्विंटलवरून आज 110 क्विंटल झाली होती. मात्र कमीत कमी दर 2,450 रुपये, जास्तीत जास्त दर 2,650 रुपये आणि सरासरी दर 2,550 रुपये प्रति क्विंटलवर कोणताही बदल झालेला नव्हता. तसेच नागपूर बाजारात मक्याची आवक कालच्या 24 क्विंटलवरून आज 28 क्विंटल झाली होती. बाजारात कमीत कमी दर 1,800 रुपये, जास्तीत जास्त दर 2,000 रुपये आणि सरासरी दर 1,950 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले होते. एकूणच मक्याच्या आवकेत वाढ आणि घट झाली असली तरी बाजारभावात कोणताही बदल न होता दर हे स्थिरच राहिले होते. राज्यातील कापूस बाजारातील आवकेत आज वाढ पाहायला मिळाली, मात्र बाजारभाव हे स्थिरच राहिले होते. आज अमरावती बाजारात कापसाची आवक कालच्या तुलनेत 35 क्विंटलवरून 50 क्विंटल झाली होती, तर कमीत कमी दर 8,800 रुपये, जास्तीत जास्त दर 9,050 रुपये आणि सरासरी दर 8,925 रुपये प्रति क्विंटल होता. त्यामुळे बाजारात कालच्या तुलनेत आज कोणताही बदल झाला नव्हता. एकूणच अमरावती बाजारात कापसाच्या आवकेत वाढ झाली असली तरी बाजारभाव कोणताही बदल झाला नव्हता. आज राज्यातील बटाटा बाजारात आवक आणि दर दोन्हीतही चढ उतार दिसून आले. अकोला बाजारात बटाट्याची आवक कालच्या तुलनेत 1,040 क्विंटलवरून 1,620 क्विंटल झाली होती. मात्र कमीत कमी दर 700 रुपये, जास्तीत जास्त दर 1,200 रुपये आणि सरासरी दर 1,000 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर होते. तर खेड चाकण बाजारात बटाट्याची आवक कालच्या 1,000 क्विंटलवरून आज 900 क्विंटल झाली होती. कमीत कमी दर 900 रुपयांवरून 1,000 रुपये प्रति क्विंटल होता. जास्तीत जास्त दर 1,500 आणि सरासरी दर 1,200 रुपये प्रति क्विंटलवर स्थिर राहिले होते. तसेच चंद्रपूर गंजवड बाजारात बटाट्याची आवक आज 380 क्विंटलवर स्थिर होती. कमीत कमी दर 1,200 रुपये प्रति क्विंटलवर कायम होता, तर जास्तीत जास्त दर 1,300 रुपयांवरून 1,350 रुपये झाला होता. त्याचबरोबर सरासरी दर 1,250 रुपयांवरून 1,300 रुपये प्रति क्विंटल झाला होता. एकूणच बटाट्याच्या आवकेत चढ उतार दिसून आले, तसेच काही बाजारांत दर हे स्थिरच होते. राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील आंबा बाजारातील आवकेत आज वाढ दिसून आली, तर बाजारभाव स्थिर राहिल्याचे पाहायला मिळाले. नागपूर बाजारात लोकल आंब्याची आवक काल 86 क्विंटल होती, तीच आवक आज 1,500 क्विंटल झाली होती. मात्र कमीत कमी दर हे 3,000 रुपये, जास्तीत जास्त दर 4,000 रुपये आणि सरासरी दर हे 3,750 रुपये क्विंटलवर स्थिर होते. तर नाशिक बाजारात हायब्रिड आंब्याची आवक कालच्या 440 क्विंटलवरून आज 496 क्विंटल झाली होती. कमीत कमी दर हे 3,000 रुपये, जास्तीत जास्त दर 5,000 रुपये आणि सरासरी दर 4,500 रुपये प्रति क्विंटलवर कोणताही बदल झाला नव्हता. एकूणच बाजारभावात कोणताही बदल न होता दर हे स्थिरच होते. हे होतं आपलं आजचं मार्केट बुलेटिन. आपण रोज सायंकाळी 5 वाजता शेत मार्केट पॉडकास्टचा आढावा घेत असतो. त्यासाठी ॲग्रोवनच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हे पॉडकास्ट पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.